ज्या शाळेकडे विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याची दूरदृष्टी असते त्या शाळेच्या माध्यमातून चांगले इंजिनियर, चांगले अधिकारी घडावेत हा उद्देश ठेवून बालम टाकळी येथील पार्थ पब्लिक स्कूलनं रोबोटिक्स लॅब सारख्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करून विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी लॅब उभारणी केली आहे। हे अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार शेवगावच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी केला। शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथील पार्थ पब्लिक स्कूलचे संस्थापक भरत देशमुख आणि प्राचार्य सारिका देशमुख यांनी विद्यार्थ्यांचं पुढील भविष्य घडवण्यासाठी रोबोटिक्स लॅबची उभारणी केली असून गटविकास अधिकारी सोनल शहा यांच्या हस्ते उद्घाटन करून शिक्षकांनी रोबोटिक्स तंत्रज्ञानाची माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखवलं। स्कूलचे संस्थापक भरत देशमुख सर यांनी म्हटले की शहरी भागातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण मिळतं तेच शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे यासाठी या रोबोटिक्स लॅबची उभारणी केल्यानं विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी ही उभारणी केली असल्याचं त्यांनी म्हटलं। शाळेतील रोबोटिक्स लॅब ही केवळ एक आधुनिक सुविधा नसून ते एक परिवर्तन घडवणारे शैक्षणिक वातावरण आहे जे सर्जनशीलता, विश्लेषणात्मक विचार आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देते। यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। ज्या शैक्षणिक गोष्टी असतील त्या मुलांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि त्या पोहोचल्या पाहिजेत। हे माध्यम आहे टीचरकडून मुलांपर्यंत, तर ते माध्यम यूज केलंय आपण, त्यासाठी टीव्ही यूज केल्यात आणि आजच्या स्टेजला आपण जे एआयचं यूज म्हणजे जगात ज्याचं यूज होतोय आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यासाठी आपण सगळे आहोत, म्हणजे आपण ते क्रिएटिव्ह केलंय आणि आपण ते या स्कूलमध्ये त्या माध्यमातून आपण जी रोबोटिक लॅब केली आहे ती त्या याच्यासाठीच केली आहे का आपल्याकडे त्या मुलांना या सगळ्या गोष्टी मिळाव्यात। आता मॅडमला माहिती आहे, मॅडमची कन्या पण चांगल्या शाळेत आहे आणि त्या ठिकाणी रोबोटिक लॅब आहे, पण तिथल्या जर फी स्ट्रक्चर बघितल्या तर आपल्या पालकांना त्या गोष्टी आम्ही सांगणं योग्य नाही आहे का त्या आणि आपल्या फी स्ट्रक्चरमध्ये, पण तरी आमचा एक मानस आहे का या सगळ्या सिटी लेवलमध्ये ज्या स्कूल आहेत ज्या सगळ्या गोष्टी प्रिपेअर करतात, मुलांना देतात, पण फी स्ट्रक्चरही त्या पद्धतीने ठेवतात, पण आम्ही ते न करता आमच्या मुलांना मिळावं, आमचे मुलं कुठेतरी पुढं राहावेत, कुठेही जरी गेले तर ह्या मुलांनी ते आमचं सगळं घेऊन पुढं जावं या दृष्टीनेच आपण या सगळ्या गोष्टी केल्या आहेत। म्हणूनच एआय सारखी आपण रोबोटिक लॅब सुरू केली आहे आणि त्याचा सगळ्या मुलांना फायदा होणार आहे। सरांनी मॅमनी जसं सांगितलं की खूप कॉस्टली प्रोजेक्ट आहे, मला त्याची पूर्णपणे कल्पना आहे। मी स्वतः एक कम्प्युटर इंजिनियर आहे, तर मला माहिती आहे की ह्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते आणि पण ते असं आहे की ज्यांच्याकडे दूरदृष्टी असते तर ते आधी भविष्यामध्ये आपल्याकडे चांगले, आता जसं म्हणाले सर की चांगले सायंटिस्ट घडावेत, चांगले इंजिनियर्स घडतील, अजून काही चांगले अधिकारी घडतील, त्यासाठी जी केलेली ही जी गुंतवणूक आहे तर ती भविष्य चांगलं व्हावं, तुमच्या सर्वांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी केलेली गुंतवणूक आहे। तर त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन की त्यांनी इतकी चांगली दूरदृष्टी ठेवली। जे शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांसाठी पण आता एक चांगलं इनोव्हेटिव्ह ही गोष्ट असणार आहे की मुलांना जर एआय शिकवायचं आहे, रोबोटिक्स शिकवायचं आहे, तर त्यांच्यासाठी पण रोजचे चॅलेंजेस वेगळे असणार आहे। कारण आपलं जे एक शिक्षण व्यवस्था एक पॅटर्न सेट झालेला आहे, तर त्यामध्ये मग पुस्तकी ज्ञान हेच बऱ्यापैकी आपण त्याच्यावरच भर दिला जातो किंवा पाठांतरावर भर दिला जातो, पण आता जर तुमच्याकडे एक इतकी चांगली सर्व सोयी सुविधांनी लहान म्हणजे आता हा जो वर्ग आहे किती